जय शिवराय. नमस्कार मंडळींनो, पाटलीनबाई चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर असा पॉझिटिव्ह विचार करून आपण आज व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तर आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत स्मोकी आईज विथ फुल ऑन काजल. तर हे मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला माझा फेस दाखवते. यामध्ये एका साईडला थोडंसं पिगमेंटेड एरिया आहे, जे की मला एकदा देवी आलेलं आहे, तर त्याचे पण काही डार्क स्पॉट आहेत आणि काही तीळ आहेत माझे परमनंटली. तर ते पिगमेंटेड एरियामध्येच काउंट होतील. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मेकअप सुरुवातीला करण्याच्या आधी इथे मॉइश्चरायझिंग क्रीम लावायची आहे. माझी स्किन सुपर ड्राय असल्यामुळे मला मॉइश्चराइज क्रीम लावणं खूप गरजेचं असतं, ना तर खूप ड्राय स्किन होते माझी. आणि प्रोडक्ट पण खूप सिलेक्टिव्ह मी हे करत असते, चूज करत असते. आणि व्यवस्थित मसाज करा. त्याच्यानंतर पूर्णपणे मसाज झाला की ती मॉइश्चरायझिंग क्रीम जी आहे ती छानपैकी तुमच्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊ द्या, खूप छान बसू द्या. तर 10 मिनटं त्यासाठी वेट करायचा असतो. ही मॉइश्चरायझर क्रीम तुम्हाला आरामात कोणत्या पण ॲपवर भेटून जाईल ऑनलाईनमध्ये, आणि इन्स्टंटली तुम्ही ग्लो आणि शाईन बघू शकता या मॉइश्चरायझर क्रीमची. काहीतरी 600 रुपयाची समथिंग आहे ही, आणि समोर आरसा ठेवला असं मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. तर असं छानसा मसाज करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर मेकअपला सुरुवात करू. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण 10 मिनटं वेट करून घेऊया. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण लावतो आहे पोर मिनिमायझर प्रायमर. हे इनसाईडचं आहे, जे की मी नायकावरून घेतलं आहे. नायकावरून तुम्ही आरामात प्रोडक्ट घेऊ शकता, कोणतेही तुम्हाला कोणतेही कसंही भेटेल नायकावर, कारण मी नायकावर जास्त बिलीव्ह करते. तर हे खूप सुंदर पद्धतीने पोर जे आहे ते मिनिमाइज करून टाकतं. तुम्ही बघू शकता. बघा, इन्स्टंटली जे पोर आहेत ना ते पूर्णपणे मिनिमाइज होऊन जातात. येस. आणि 2 मिनटं तुम्हाला इथे मसाज करायचे. लगेच लावल्या परत फाउंडेशन नाही लावायचं, कारण मेकअपचे काही रूल्स आहेत त्यानुसारच आपल्याला जायचं आहे. तर आपण इथे 2 मिनटं झालेले आहेत. त्याच्यानंतर मी कन्सिलर लावते. मेबलिनचं आहे हे इन्स्टंट एज रिवाइंड इरेझर मल्टी यूज कन्सिलर आहे हे, आणि याचं शेड आय थिंक एक्सपो 527. ओके, तर हा सुद्धा तुम्हाला कुठेही भेटून जाईल. याच्यामध्ये खूप सारे शेड असतात. हे असं थोडंसं फिरवायचं असतं आणि मग नंतर जे प्रोडक्ट आहे ते बाहेर येतं. इथे आमचा ना बोका आलेला आहे, म्हणून असं काहीतरी येड्यासारखं मी रिॲक्शन दिलेलं आहे त्याला बघून, कारण माझा आरसा जर पाडला नाही आणि तर वाट लागेल म्हणून. तर अशा प्रकारे आपण कन्सिलर लावलेला आहे अंडर आयच्या खाली, आणि इवन मी आयलेटवर सुद्धा लावलेलं आहे. आणि माझे जिथे डार्क स्पॉट आहेत, जे पिगमेंटेड एरिया आहे, जिथे जिथे मला देवी आले त्याचे जे डार्क राहून गेलेले आहेत, ते सगळे मी कन्सील करणार आहे या कन्सिलरने. माउथ एरियाच्या ठिकाणीसुद्धा, नोजवर थोडंसं. ओके, त्याच्यानंतर आपण छोटूसा हा ब्लेंडर घेणार आहे आणि त्याच्याने ब्लेंड करणार आहोत एकदम व्यवस्थित. डॅब 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 करून आपल्याला ब्लेंड करायचं आहे. आपल्याला घासायचं नाही आहे, ओढायचं नाही आहे. तर डॅब डॅब करून आपल्याला हे कन्सिलर जे आहे ते व्यवस्थित छान अप्लाय करायचं आहे. आणि इथे माझं स्पीड वाढलेला आहे. 420च्या स्पीडने मी काम करते इथे, कारण की एवढं पेशंटली बघायला ना कोणाकडे जास्त एवढा वेळ नसतो, त्यामुळे फटाफट कसं होईल व्हिडिओ हे मी बघत असते. त्याच्यानंतर कन्सिलर झालं तर हा मी फिटमीचा मेबलिनचा मॅट प्लस पोरलेस जो फाउंडेशन आहे तो इथे यूज करते. हाच मला प्रॉपरली सूट होतो, ऑइल कंट्रोल करतो हा फाउंडेशन. इवन याच्यामध्ये SPF 22 PA++ आहे आणि याचा शेड आहे 220. हा खूप सुंदर आहे, खूप लाईट वेट आहे. सगळे जे डार्क स्पॉट वगैरे जे आहे ना ते सगळं लपवतो हा फाउंडेशन. ओन्ली तुम्हाला कुठे जायचं असेल आणि 2-3 ठिपके लावून जरी हा फाउंडेशन यूज केला आणि निघालात ना तरी इन्स्टंटली, आणि पावडर थोडीशी थापली त्याच्यावर निघालात ना एकदम मस्त लूक येतो. तर अशी ठिपक्यांची रांगोळी मी काढलेली आहे माझ्या फेसवर. अँड डोंट फॉरगेट द नेक एरिया. तुम्ही जो पण फाउंडेशन यूज करता ते नेकला सुद्धा लावा, कारण इवन वाटलं पाहिजे दोन्ही साईडला. नाहीतर तुमचं चेहराच खूप दिसेल मेकअप झालेला असा गोरा चट्टा, आणि जी मान तुमची आहे ती ज्या कलरची आहे ती दिसेल. म्हणजे थोडं खूप सारं डिफरन्स दिसून येतं, त्यामुळे हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आणि नंतर मी हा ब्लेंडर घेतलेला आहे जो की हुडा ब्युटीचा आहे, पावडर पफ असं म्हणतो आपण त्याला. आणि फर्स्ट त्याला मी फिक्सर
आपला मेकअप फिक्सर स्प्रे जो आहे त्याच्याने स्प्रे करून हे करते, फाउंडेशनला डॅब डॅब करून अप्लाय करते. जस्ट बिकॉज कारण फाउंडेशन जो आहे तो व्यवस्थित रीतीने अप्लायसुद्धा व्हायला पाहिजे आणि खूप लाँग लास्टिंग टिकला पाहिजे. त्यामुळे स्प्रे करूनच मी हे करते, फाउंडेशन लावते. तर अशा पद्धतीने छान डॅब 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 करून हा फाउंडेशन लावायचा आहे. त्याच्यानंतर मी ब्लशर घेतलेला आहे जो इनसाईडचा आहे आणि याचं हे आहे, याचा नंबर आहे 05. दिसत होता का नाही दिसत याच्यात मी खूप डाऊट होती. त्यामुळे हा ब्लशर खूप पिगमेंटेड आहे, खूप सुंदर आहे, लॉंग लास्टिक असतो हा आणि थोडासा फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये. तर समटाईम काही स्किनला ना फ्रेग्रन्सचे प्रोडक्ट जे आहेत ते सूट नाही होत, जसं मला पण नाही होत. तर हा मी खूप कमी यूज करते आणि तुम्ही बघू शकता इन्स्टंटली हा पिगमेंट किती देतो आहे आपल्या फेसला. त्यामुळे एकदम थोडासाच घ्या, जास्त नका घेऊन येतं आणि उगाचच माकडासारखं आपण लाल लाल दिसूया. त्यामुळे असं न करता त्याच्यानंतर मी लिपस्टिक घेतलेली आहे. ही लिपस्टिक आहे ॲक्च्युली, तर ही खूप पिगमेंटेड आहे. तर ॲज अ ब्लशरसुद्धा मी यूज करते आणि याचा कलर आहे न्यूड टाईपमध्ये, जो पिची पिंक बोलतो ना आपण, त्याच्यामध्ये हा कलर जातो. तो यू कॅन सी हा किती सुंदर पिची ब्लश असा मला एकदम छान फिनिशिंग देतो. आणि इथे लाईट गेलेली आहे. अँड बाय द वे मी सनलाईट जी आमच्या घरामध्ये येते त्यावर मी शूट करते. कोणती रिंग लाईट किंवा कोणती लाईट असं लावलेली नाही आहे. आपला जो सनलाईट आहे त्याच्यामध्ये मी शूट करते आहे. ब्लश लावून झाला. त्याच्यानंतर माझ्या स्किन टोनच्याहून थोडासा लाईट कलर घेतलेला आहे, जो स्विस ब्युटीचा मी हा कन्सिलर घेतलेला आहे. माझ्या स्किन टोनच्याहून थोडासा वरचा शेड घेतलेला आहे, जो लाईट शेड आपण बोलतो. आपला एरिया हायलाईट करण्यासाठी आपण लाईट शेड यूज करू शकतो आणि हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज स्किप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कन्सिलर लावून झालं आहे आणि अशा प्रकारे हा सुद्धा डॅब डॅब करूनच छानसा अप्लाय करायचा आहे. व्यवस्थित इनर कॉर्नरवरून घ्यायचं आणि त्याला बाहेर ओढायचं, ते पण डॅब 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 करून. ठीक आहे, येस, नाकवरती करून नाक खाली करून असे फनी काहीतरी करत करत आपण छानसा मेकअप करायचा आहे. तुमच्यासुद्धा स्टेप वेगवेगळ्या असतील, माझ्या या स्टेप आहेत. सो आणि मी मेकअप शिकवत नाही आहे, मी जस्ट ट्राय करत आहे आज स्मोकी आईज. तर ट्युटोरियल वगैरे असं काही नाही आहे. तर माझ्याकडनं 1% जरी शिकता आलं तरी शिकू शकता. नाहीतर आपल्या मार्केटमध्ये मेकअप आर्टिस्ट धुरंधर आहेतच सुंदर अशा. तर मी सांगायचं विसरली, ही लूज फिनिशिंग पावडर आहे फिट मीची, जी मेबलिनची आहे. तर ही मेकअप सेट करण्यासाठी आपण नेहमी लावत असतो, नाहीतर डोळ्याच्या खाली ना लाईन पडत जातात, फाईन लाईन्स येत जातात, क्रीज पडत जाते असं बोलतात. तर थोडी घ्यायची आणि पहिले ना डस्ट ऑफ करायची आपल्या हाताला आणि मग राहिलेली पावडर तुम्ही फेसला डॅब डॅब करून हे करायचं, लावायची, अप्लाय करायची. ठीक आहे, म्हणजे हा व्यवस्थित आपला मेकअप जो आहे तो सेट होतो, तर लॉक होऊन जातो आतमध्ये. ठीक आहे, असं लॉक झाल्यानंतर तो काळा पडत नाही किंवा त्याला क्रॅक येत नाही. एकदम व्यवस्थित मॅट फिनिशिंग भेटते त्याला छानपैकी. तर अशा प्रकारे सगळीकडे छानपैकी व्यवस्थित डॅब डॅब करून अप्लाय करून टाकायचं. आणि तुम्ही इथे बघितलं माझं ब्लश किती लाईट पडलं आहे, ते जस्ट बिकॉज पावडरने. सगळीकडे पावडर लावून घ्यायची व्यवस्थित. आणि नंतर हे तर क्रीम आपण ब्लशर लावले, त्याच्यानंतर आपण पावडर ब्लशसुद्धा अप्लाय करू शकतो किंवा तुम्हाला पाहिजे तर अगेन लिक्विड ब्लश तुम्ही लावू शकतात. तर चला आता मी मेकअप सेट करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तर आता आईज मेकअप स्टार्ट करूया आपण. तर पहिल्यांदा मी स्किन कलरचा जो कलर आहे त्या आय शॅडो पॅलेटचा, सगळ्यात आधी मी तो अप्लाय करते. मी नेहमी कोणतंही
आय मेकअप करताना आधी तो स्किन कलरच लावते. थोडीशी शाईन आहे कारण त्याच्यामध्ये, तर पहिले शाईन होऊन जातं. आणि स्मोकी आईज करण्यासाठी तुम्हाला ब्लॅक कलर आय शॅडो किंवा ब्लॅक कलर काजळ, जर तुम्हाला ज्या दोघांमधले जर काही लावायचं आहे जे काही, ते तुम्ही अप्लाय करू शकता. सो इथे मी VOVचं काजळ जे आहे ते मार्केटमध्ये पण भेटतं, ऑनलाईन पण भेटतं. तर खूप पिगमेंटेड आहे हे काजळसुद्धा. लावा आणि स्मज करायला घ्या. डायरेक्टली स्मज करा 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 करा, सुंदर त्याला अशी लेयर द्या, व्यवस्थित स्मज करा. तर छानपैकी स्मज करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा माझ्या चॅनेलला, भरभरून चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा प्रेस करा की ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील माझ्या नवीन व्हिडिओजचे. तर येस, ब्लॅक कलर आपला स्मज करून झालेला आहे. तर मीडियममध्ये ब्राऊन कलर मी घेतलेला आहे. हे स्विस ब्युटी पॅलेट आहे, आय शॅडो पॅलेट. मी जास्त करून मेबलिन, स्विस ब्युटी आणि इनसाईट हे 3 प्रोडक्ट मी ह्या व्हिडिओमध्ये जास्त दाखवलेले आहेत. तर ब्राऊन कलर घेऊन पण तुम्हाला स्मज करायचा आहे. जो आपण ब्लॅक कलर लावला आहे त्याच्यावरती ब्राऊन घेऊन तुम्हाला स्मज करायचा आहे, तो सुद्धा तिथे छानसा अप्लाय करायचा आहे. ओके, हां, थोडासा घेता थोडा डार्क करता करता राउंडेड असं तुम्हाला इथे हा आयशॅडो लावायचा आहे व्यवस्थित. आणि शेवटच्या टायमाला जेव्हा तुम्ही ब्राऊन कलर तुमचं लावून होतं तेव्हा ब्लॅक कलर आणि ब्राऊन कलर हे दोन्ही तुम्हाला मर्ज करायचे आहेत. आणि मर्ज करून छानसं स्मजिंग करायचं आहे. दोघांचं पण छान प्रॉपर करायचं आहे ही गोष्ट. तर तुम्हाला हा तर मेकअप दाखवतच आहे मी. अजून कोणते कोणते मेकअप हवे आहेत, कोणत्या कलरचे, ते सुद्धा मी ट्राय करणार आहे. आणि तसे मी व्हिडिओसुद्धा आणणार आहे तुमच्यासमोर. तर स्टे ट्यून. आणि आता पुढे वळूया आपण, अजून संपलेला नाही आहे व्हिडिओ आपला. तर अगेन मी ब्राऊन कलर घेतला आणि आपली वॉटर लाईन असते जी काजळ आपण जिथे लावतो, ती वॉटर लाईनला सुद्धा ब्राऊन कलरने मी एक फाईन लाईन तिथे हे करते आहे. तिथे सुद्धा मी ब्राऊन कलर लावते आहे, कारण लुक छान येतो. खाली तुम्ही जेव्हा वरती कोणता जो कलर यूज करता तोच कलर तुम्ही खालीसुद्धा तो अप्लाय करत जा. तर फिनिशिंगसुद्धा छान येते, लुकसुद्धा छान वाटतो. तर इकडे झालेला आहे. त्याच्यानंतर मी काजळ घेऊन अगेन माझ्या टाईट लाईनला लाईन मारती आहे काजळाची एक, आणि परत स्मज करते थोडंसं डार्क दिसण्यासाठी. तर स्मज करत राहायचं. हे याच्यामध्ये हेच थोडंसं आहे की जे आपण स्मोकी आईज करतो ना, दिसायला तर खूप सुंदर दिसतात एकदम. लास्ट फिनिशिंग तुम्ही बघा, नंतर फायनल रिझल्ट दिसायला खूप सुंदर दिसतं, पण थोडीशी मेहनत असते यामध्ये. तर खालीसुद्धा मी काजळ लावलेला आहे माझ्या वॉटर लाईनला. आणि काजळ लावून तिथेसुद्धा आपल्याला स्मजच करायचं आहे. हे असं काजळ लावायचं आहे. नंतर स्मज करायला घ्यायचं. पहिले काजळ स्मज करा व्यवस्थित. त्याच्यानंतर अजून एक स्टेप आहे ती मी सांगणारच आहे तुम्हाला. सगळं व्यवस्थित स्मज करा. हां, हे बघा, हा एक डोळा बघा तुम्ही, काय सुंदर दिसतोय. आणि वरती आपली जी टाईट लाईन असते ना, त्यालासुद्धा तुम्हाला जमलं तरच काजळ लावा. जर तुम्हाला जमत नसेल तर नका लावू. जर डोळ्यात वगैरे जाण्याची शक्यता असते, आपल्याला सवय नसते. आता मला सवय झालेली आहे त्यामुळे पटापट लावून टाकते. अगेन मी ब्राऊन कलर आय शॅडो घेतलेला आहे आणि माझ्या टाईट लाईनला वॉटर लाईनला इथे लावलेला आहे. आणि काजळ जिथे स्मज केलं आहे त्याच्याच खाली मी तो ब्राऊन कलर लावलेला आहे. आणि आता उरलेलं जे काही एक्सेस प्रोडक्ट आहे ते डस्ट ऑफ केलेलं आहे मी इथे,
कारण आपण कलर लावतो ते कलर कधी कधी खाली खूप असं सांडतं, दिसत नाही पण सांडलं जातं. सो ते डस्ट ऑफ करा आणि नंतर परत छानसं स्मच करा. असं सुंदरसा लूक येतो ना, एवढा सुंदर वाटतं स्मोकी आईज. आणि स्मोकी आईज ना सगळ्या गोष्टीवर जातात. आणि थोडासा हा राखाडी जो ग्रेइश चमकीचा जो शिमर टाईपमध्ये आहे आय शॅडो, तो एकदम हलक्या हाताने मी घेतलेला आहे आणि थोडंसं एकदम मिडलला एकदम थोडंसंच लावलेलं आहे. जस्ट थोडंसं शाईन करावं म्हणून एकदम थोडंसं किंचित, जस्ट बिकॉज आपला जो आयलेट आहे थोडासा शाईन करावा यासाठी लावलेला आहे. येस, बघा काय सुंदर डोळे वाटतात, एवढं मस्त वाटतं आहे मला. माझाच मेकअप आवडलेला आहे, छानच वाटतं आहे. स्मोकी आईज कशावर सुद्धा जातात, कशावर पण जातात. कोणतंही लूक करा, पार्टी असो, ट्रेडिशनल असो, कोणतंही लूक करा तुम्ही, स्मोकी आईज एकदम सगळ्या गोष्टीवर जातात. तर इथे आपल्याचा आय मेकअप झालेला आहे आणि हे थोडंसं कॉर्नरला मी शाईनमध्ये एक शिमरी आय शॅडो घेऊन अप्लाय करते की जेणेकरून फिनिशिंग चांगली वाटावी. अगेन ही लिपस्टिक घेऊन इथे थोडंसं ब्लश लावते मी, कारण माझं ब्लश पूर्णपणे चाललं गेलेलं आहे, काहीच दिसत नाही आहे. सो अगेन मी एक क्रीमी टाईपमध्ये ब्लश, क्रीमीच असते आपली लिपस्टिक, सो पावडरही यूज नाही करत आहे मी इथे, क्रीमी टाईपमध्येच यूज करते आहे. आय डोंट नो, बट मला लिक्विड अँड क्रीमीमध्येच ब्लश आवडतात, पावडरही एवढं आवडत नाही. आणि उरलेलं सगळं मी परत एकदा पावडरने सेट करून घेते आहे. लक्षात ठेवा, डायरेक्ट पावडर अप्लाय करू नका. पावडर घ्या, पहिले हाताला ती हे करा, डस्ट ऑफ करा आणि मगच पावडर हे सेट करा फेसला. आता ॲब्रो पेन्सिलने ॲब्रो डिफाईन करून घेते. ही ॲब्रो पेन्सिलसुद्धा स्विस ब्युटीचीच आहे, ब्राऊन कलरमध्ये यूज करते आहे मी, कारण ब्लॅक खूप जास्त डार्क वाटतं, त्यामुळे मला ब्राऊन थोडा शेड चांगला वाटतो आणि आवडतो आणि इवन फेसला सूटही होतो आणि छानही दिसतो. सो अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने मी ॲब्रोज करते आहेत माझे, एकदम हलक्या हाताने. ऑलरेडी ॲब्रोज चांगले आहेत माझे, पण थोडेसे अजून डार्क दिसावे म्हणून थोडंसं मी त्याला डिफाईन करते. नंतर कोम्ब करून त्याला सेट करून घ्यायचं व्यवस्थित. येस, नंतर हा कोलोसॉलचा मेबलिनचा मस्कारा मी इथे लावते. हा वॉटरप्रूफ आहे, खूप चांगला आहे, वॉल्यूम खूप चांगला देतो हा, सो तुम्ही यूज करू शकता आणि आहे रिजनेबल प्राईजमध्येच आहे. आणि आता तर 14 फेबचा तर सेलसुद्धा चालू आहे नायकावर. येस, व्हॅलेंटाईन डेचे त्याच्या इथे हे सुरू असतात, पिंक डेमध्ये वगैरे सेल सुरू असतात, तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकतात. 70% 60% ऑफ चालूच असतं तिथे, तर फटाफट जा आणि ग्रॅब करा. आणि लक्षात ठेवा, प्लीज माझ्या चॅनेलला तुम्ही सगळेजण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचे येण्यासाठी बेल आयकन आहे ते प्लीज प्रेस करा, ज्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ छान छान माझे असे बघायला भेटेल. आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा, ते पण विसरू नका. इंस्टाग्रामचा ID जो आहे तो मी इथे डेफिनेटली खाली देईल, तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की मला हे करा, फॉलो करा आणि चॅनेलला इथे सबस्क्राईब करा. तर आपलं मस्करा पण लावून झालेला आहे. तर इथे 2 लिपस्टिक मी घेतलेल्या आहेत, एक ब्राऊन शेड आहे, दुसरा शेड मी दाखवते. तर हा जो ब्राऊन शेड आहे तो मी आउटर लाईन म्हणून यूज करणार आहे ही लिपस्टिकच, पण आउटर लाईन ॲज अ आउटर लाईन मी ही यूज करते आहे आज या व्हिडिओसाठी, कारण आपल्याला न्यूड असा लिपस्टिकचा कलर रेडी करायचा आहे. आणि हा जो कलर आहे हा दुसऱ्या पेन्सिलचा, हा ना एक पीची पिंकी न्यूड कलर असतो ना तसा आहे. तर कलर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर छान कलर आहे, कुठल्याही स्किन टोनला जाणार हा कलर मस्तच आहे. फक्त तुम्ही डेली यूजला फक्त हा लिपस्टिकचा कलर जरी लावला आणि तुम्ही गेलात ना कुठे पण, मार्केट असो, ऑफिस असो, और समथिंग व्हिडिओ करायला जरी बसलात ना ही लिपस्टिक लावून,
तरी सुंदर मस्त लूक वाटतो, असं वाटतं काहीच लावलेलं नाही आहे. आणि ओरिजिनल पिंक आपले न्यूडमध्ये आपले हे दिसतात, लिप्स दिसतात, छान लूक येतो. मला फार आवडतात न्यूड कलर, लिपस्टिक वगैरे खूप छान. माझ्यावर जास्त करून ते सूट होतात, पण त्या पद्धतीने मी ते अप्लाय करत असते. सो यू कॅन सी. त्याच्यानंतर हा पूर्ण मेकअप आपल्याला सेट करायचा आहे, असा लॉक करून घ्यायचा आहे. सो हा मेकअप फिक्सअप स्प्रे मी इथे मारते आहे. त्याच्यानंतर सुकवून घ्या त्याला. जेवढं तुम्ही ब्लेंडर घेऊन सुद्धा डॅब डॅब करून सुकवू शकता, त्याला थोडंसं स्प्रेस करून. आणि इथे मी असाच हाताने पंखा देते आहे. तर तुम्ही हे फायनल लूक बघू शकता माझं मेकअपचं. तर असा सुंदर असा हा टर्नआउट झालेला मेकअप आहे. एवढे सुंदर आपले डोळे आज दिसत आहेत, स्मोकी आईज विथ फुल ऑन काजल, असा लूक मी हा रेडी केलेला आहे. तर कसा वाटला माझा मेकअप मंडळींनो? हा लूक कसा वाटला तुम्हाला? हा व्हिडिओ कसा वाटला? मेकअप माझा आय मेकअप जो आपण स्मोकी आईज आज ट्राय केलेले आहेत, लिटरली मी ट्राय केलेले आहेत. तुम्ही मला याची पावती द्या की हा कसा वाटला, काय वाटला. आणि चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि असे सुंदर सुंदर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ पुढे अजून येणार आहेत. तर स्टे ट्यून. प्लीज तुम्ही वाट बघत राहा माझ्या व्हिडिओची. येस, मी तुमच्यासाठी सुंदर सुंदर छान छान व्हिडिओज घेऊन येतच राहील. खूप एक्साइटिंग व्हिडिओसुद्धा आहेत माझ्याकडे, तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. कसा वाटला हा व्हिडिओ मेकअप नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. प्लीज बोलती आहे, प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझ्या इन्स्टा आय डीला सुद्धा फॉलो करा. तसं मी थांबते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.